टाकू नका, सुलग्न लावायचं आहे सर्वांनी नंतर। देव रुक्मिणीला घेऊन त्या ठिकाणी माधवपूरला येतात। वर वेशामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि वधू वेशामध्ये रुक्मिणी माता अतिशय सुंदर दिसते आहे। अनेक देवदेवता सुद्धा भगवंताच्या विवाहासाठी त्या ठिकाणी हजर होते। आणि नागपूरमध्ये सुद्धा त्या ठिकाणी चिंच भवन परिसरात मेहर बाबा सोसायटीमध्ये त्या ठिकाणी भगवंताचं लग्न होते आहे। आपण सर्व भाग्यवंत आहोत की लग्नाच्या देवाच्या लग्नाला आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। बरं का, लक्षात घ्या। आता या ठिकाणी देवाचं लग्न लागेल आणि देवाचं लग्न लागल्याच्या नंतर देव जेव्हा स्थानापन्न होतील तेव्हा सर्वांनी त्या ठिकाणी देवाचं सुलग्न लावायचं आहे। देवाला त्या ठिकाणी आहेर द्यायचा आहे। जसं आपण नवरी नवरदेवाला पाकिट देतोय की नाही, इथे देवाला जर तुम्ही पाकिट जर दिलं तर देव तुम्हाला पोतभर देईल। हो, आणि म्हणून देवाचं सगळ्यांनी सुलग्न लावायचं। सुंदर असं त्या ठिकाणी आपण देवाचं लग्न लावतो आहोत। उद्या पुन्हा सूचना